नमस्कार मित्रांनो, आर-टी संदर्भात 2024-25ची स्थिती, किती जागा आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये व रिक्त कोटा किती आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि तसेच काही ॲडमिशनसाठी लागणारे विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आपण पाहणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर नवीन या चॅनलवर आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वप्रथम मिळून जातील. तर आपण आर-टी 2024-25 ची स्थिती व काही महत्त्वाच्या पालकांच्या सूचना त्यांना पाहणार आहोत. तर चला मग पाहूया. आर-टी 75% ॲडमिशनसाठी पालकांकरिता सूचना काही दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये एक नंबर आहे, आर-टी प्रवेश प्रक्रिया 2024-25चा वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळून अर्ज भरून करावा. त्यामध्ये 2 नंबरची सूचना आहे, पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. व तसेच 3 नंबर, आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखला वरील जन्मदिनांक लिहावा. 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडा असताना कमाल 10चा शाळा निवडाव्या. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्रे नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. अर्ज भरून झाल्यावर जर जो चुकला असेल समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. व तसेच एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाने 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये सबमिट केले जाणार नाहीत. व तसेच अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात दिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतः जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी. अर्ज भरताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची मिळाल्यास प्रवेश रद्द होईल. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकव्हर पासवर्ड क्लिकवर रिसेट करावा. अशा प्रकारे काही ह्या पालकासाठी सूचना दिलेल्या आहेत. आर-टी 2024-25 साठी 25% प्रवेश या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/4/2024 पर्यंत राहील. दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल. सन 2024-25 वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. सन 2024-25 वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येईल. अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगलवर पत्ता टाकून ते लोगेनेट असे अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. जर तुम्हाला 1 किमीच्या अंतरावर अनुदानित सरकारी शाळा उपलब्ध असल्या, तुम्हाला सेल्फ फायनान्स स्कूल सिलेक्शनसाठी उपलब्ध नसेल व सेल्फ फायनान्स स्कूल नॉट अवेलेबल असा मेसेज दिसेल. अशा प्रकारे हे काही महत्त्वाच्या सूचना होत्या. आर-टी 2024-25 ची स्थिती पाहण्यासाठी आपण इथे टॅप करत आहोत. तरी आपण इथे पाहू शकता की शैक्षणिक वर्षाकरता आर-टी 25% स्थिती अहवाल 2024-25 यामध्ये आपण पाहू शकता की संपूर्ण जिल्ह्याची नावं दिलेली आहेत आणि आर-टी शाळा किती आहे उपलब्ध आहेत आणि आर-टी रिक्त जागा किती आहेत आणि एकूण अर्ज किती आले आहेत व निवड व प्रवेश निश्चित केलेले किती आहेत हे आपण इथे पाहू शकतो. अशा प्रकारे आपण एकूण जागा, जिल्ह्यामध्ये अर्ज किती आले आहेत, किती पूर्ण झाले आहेत, प्रवेश निश्चित केलेली संख्या, एकूण अर्ज झालेली संख्या हे आपण इथे पाहू शकतो.